विठ्ठल महाराज जाधव त्यांना मृदंगाची साथ करतील मृदंग महामेरू राम महाराज सादळे पाठीमागचे गायक श्री हरिभक्त पारायण शंकर महाराज इंगोले त्यांना मृदंगाची साथ करतील मंगेश महाराज जाधव एक आवर्तन दुसऱ्या आवर्तनामध्ये लखन महाराज जाधव लखन महाराज पारोकर आणि विठ्ठल महाराज ढोकर नरसिंहकर
हॅलो 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 जोडून आधार उत्तम व्यवहार जोडून आधार उत्तम
मानस विचारे वेच करी उत्तमचे गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे परोपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन वना माझे शांती रूप नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमचे गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी पांडुरंगा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारदाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माश दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार चिंतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तम जे गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवाचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग घेण्याचं कारण सर्वांना ज्ञात आहे. आमच्या वारकरी संप्रदायाचं फार मोठं आकाशाच्या उंचीचं कार्य ज्यांच्या हातून घडलं ते सगळ्या वारकऱ्याच्या हृदयात स्थान प्राप्त झालेले तानाजीराव मुटकुळे साहेब. त्यांच्या वास्तुशांती निमित्ताने हा कीर्तनाचा सोहळा आहे. त्यांनी दिलेलं निमंत्रण आमचे नामदेव महाराज शेळके पाटील दादा पाटील यांनी अधून मधून करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी भागवा भागवी नाही काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं तसं त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न वास्तुशांतीचा सोहळा आहे. महाराष्ट्रभर गाजलेले थोर मृदंगाचार्य 6 माझ्या पुढे आहेत. राम भाऊ, मंगेश भाऊ, तुमच्यात ते आले सगळे. इकडची सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, छोटे छोटे साधक, त्यांना तयार करणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्या सर्वांना नमस्कार करतो. विनेकरी महाराज, भागदार, चोपदार, सर्व महात्मे, औंढा नागनाथ पासून सर्व महात्म्यांना पुन्हा एकदा वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी, शिस्त, शांतता, अतिशय सुंदर मंडप. काट कसर नाही. मंडपात पाऊल टाकला की वाटतं कृष्णाच्या द्वारकेत आलो. सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले, पत्रकार, विविध क्षेत्रातील आलेली मंडळी, साहेबांचे सर्व सहकारी, जाणते पारमार्थिक श्रोते आणि मुटकुळे परिवाराचे नाते गोते बरं का, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं विठ्ठल. ग्रह प्रवेश नाही का रमेश पाटील, ग्रह प्रवेश, वास्तु शांती, त्या निमित्ताने अन्नदान, भजन कीर्तन, नाम संकीर्तन, होम हवन या क्रिया करण्याची पद्धत याच्यामुळे आहे. ज्या भूमीवरती आपण वास्तू उभी केलेली आहे ती भूमी दोषमुक्त आहे की दोषयुक्त आहे त्याच्यात वास्तव्य करणाऱ्याला कल्पना नाही. आणि कदाचित त्या भूमीवर जर पूर्वीचे दोष असेल तानाजीराव, तर त्याच्यात वास्तव्य करणाऱ्या परिवाराला त्याचा जन्मभर त्रास होत असतो. आणि म्हणून ही मानावं लागेल. वकील साहेब, भूमी दोष, भूमी महात्मा. अन्न दोष, अन्न महात्मे. संग दोष, संग महात्मे. काहीच्या संगतीमध्ये थांबलो तर चोरी करायची इच्छा होते. देखताची चिठी मन
तैशीच होई बुद्धी देखताची चिंधी म्हण धावी बेबिचाऱ्या जवळी बैसता क्षण भरीन देखताची नारी मन धावे. हे संग दोष आहे. काहीच्या संगतीमध्ये भजन करायचं वाटतं, काहीच्या संगतीमध्ये चोरी करण्याची इच्छा होती. अन्न दोष अन्न महात्म्य. काहीच्या अन्नामध्ये ते सामर्थ्य आहे. काजळे महाराज जन्मात भजन केलं नाही, तो माऊलीच्या पालखी सोहळा सहभागी झाला. आळंदून पंढरपूरला जायला दिघी विश्रांतवाडीला पहिल्या दिवशी आमटीन भात खाल्ला की 16 दिवस ज्ञानबा तुकाराम म्हणत का त्याचं नाव अन्न महात्मा. अन्न दोष. काहीच अन्न खाल्लं तर चोरी करण्याची इच्छा होते, म्हणून चौघाचं खाऊ नये. राजान्नम गणितान्नम भेषगन्नम तथैवच दुष्कर्मांचं सर्वेषाम अन्नम त्याज्यम प्रयत्नतः. 4 अन्नाचा त्याग करायचा आहे. राजाचं खाऊ नये वकील साहेब, वेश्येचं खाऊ नये, राजान्नम गणिकान्नम भेषगन्नम भिकाऱ्याचं खाऊ नये, आणि वाईट आचरणाने मिळवलेल्याचं खाऊ नये. कारण तसं मन तयार होते अन्नापासून, मग स्वभाव, त्याच्यानंतर कृती तयार होते. एक चोर 12 वर्ष त्या गावामध्ये होतं, पण सापडलं नाही पोलिसला. त्याने शेवटचा श्रावण सोमवार होता, सांगितलं आपल्या गावाच्या ब्राह्मणाला जेवायला सांग, बायकोला सांगितलं, चोरीला गेलं. त्या गावातले 85 वर्षाचे ब्राह्मण, काका आमच्याकडे आंघोळीला ज्या बरं का, दक्षिणा जेवण सगळे. चोराच्या बायकोनं सांगितलं, काका आले, जेवण वगैरे आंघोळ सगळे झाली. चांदीचं ताट, चांदीची वाटी, चांदीचं फुलपात्र, त्या ताटाला शोभेल असे पदार्थ. जेवता जेवता ब्राह्मण काकाच्या लक्षात आलं, ताट नाही जमत, पण फुलपात्र जमते नाही. शेवटी ब्राह्मण काकाने फुलपात्र खिशात घातलं, दक्षिणाही घेतली. ब्राह्मण काका निघाले. बाबा घरापर्यंत यायला निघाले, पण पावला गणित तानाजीराव डोक्यात आलं. पांडुरंगला दुष्काळ भोगले. 85 वर्षाचं वय आहे माझं. याच गावात जन्माला आलो, भाजीची पानं खाऊन जगलो, पाणी पिऊन दिवस काढले. सुतईचा सडा चोरायची इच्छा झाली नाही. आज फुलपात्र चोरण्याची वासना का व्हावी, म्हणून आता 10-20 पावलावर घर आलं तर ब्राह्मण वापस फिरले. चोराच्या घरी पुन्हा आले. का काका मावशी, 85 वर्षे या गावात जगलो, सुतईचा सडा चोरला नाही, आज तुमचं फुलपात्र चोरून न्यायची इच्छा का झाली? ज्ञान काका आमच्याकडे भरपूर आहे, तांदळही नाही, तसं नाही म्हणत मी. इच्छा का झाली कृपा करून सांगाल. आपल्याकडे व्यवसाय का? व्यवसाय 12 वर्ष झाले आमचा मिस्टर चोऱ्या करतो, मोठ्या टोळीत आहे, सापडलं नाही अजून पोलिसला. त्यानं सांगितलं 12 वर्षे माझा सुरळीत धंदा चालला, यंदा आपल्या ब्राह्मण काकाला जेवायला सांग. हे घ्या मावशी फुलपात्र. मी चोरीचं अन्न खाल्ल्यामुळे चोरी करण्याची इच्छा झाली. याला अन्न दोष अन्न महात्मा. किती आग्रह केला, महाभारत वाचा. दुर्योधनाने शिष्टाईमध्ये यश आलं नाही, पण आग्रह केला, देव थांबला नाही. दुर्योधन को मेवा त्यागो साग बिदुर घर. दुर्योधनाचं मिष्टान्न त्यागलं.
पण त्यागला आणि काकाच्या कन्या खाऊन देव तृप्त झाला. विदुरा घरच्या भक्षुणी कन्या परमानंद झाला. आणि म्हणून दुर्जनाचा गोड घास खाऊन आयडिया मोबाईल म्हणतात त्याला. ध्रुवपद येत नसलं इतर कुठलं हुशार लोक आहे. विठ्ठल अन्न दोष अन्न महात्मे, संग दोष संग महात्मे. तसं आमदार साहेब भूमी दोष भूमी महात्मे हे मानावंच लागेल. सुंद उपसुंदाच्या रक्तानं माखलेली भूमी. राम लक्ष्मण सीता वनवासात त्या भूमीवरून चालतायत. सर्वात पुढे रामचंद्र आहे, मागे सीता आहे, सर्वात मागे लक्ष्मण आहे. लक्ष्मण आणि सीता मागे. सीता माईच्या मनात आलं मी माझ्या मालकासोबत वनवासात आली, माझं कर्तव्य होतं. पण हा कशाला आला लक्ष्मण? काही जर डाव नसेल. लक्ष्मणीच्या मनात आलं याची बायको हे येऊ दे, पण मला कशाला हेल्प वाटेल. तो भूमीवरचा प्रवास संपला. तपस्व्याच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी विशाल वटवृक्ष. त्या वृक्षाखाली तिघ बसले आमदार साहेब. बोलेनाथ लक्ष्मण न सीता. अरे खामोश क्यों जानकी लगा बात क्यों दे. लक्ष्मण उभा झाला. दादा माझी माय सुमित्रा तिच्या पोटात मी होतो म्हणे. गरोदर अवस्थेत माझा बाप विचारायला आला होता तुझी काय इच्छा आहे. तर माझ्या मायनं इच्छा व्यक्त केली होती मोठ्या भावाची सेवा माझ्या लेकरानं जन्मभर करावी. मग तुमच्या सेवेसाठी माझा जन्म असताना माझ्या मनात असं का आलं. सीतामाई उभ्या झाल्या. प्रभूजी एवढा गंगेच्या पाण्यासारखा निर्मळ अंतकरणाचा माझा धीर साधू वृत्तीचा, त्याच्या बाबत मला का असं वाटावं. सीते लक्ष्मणा हा तुमचा दोष नाही, आता तुमचा गुण नाही. आपण ज्या सुंद उपसुंदाच्या रक्तानं माखलेल्या भूमीवरून चालत होतो त्यामुळे तुमच्या मनात असं आलं. आता ही तपस्व्यांच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी म्हणून पश्चाताप झाला. याला भूमी दोष भूमी महात्मे म्हणतात. अजूनही थोडासा फरक वकील साहेब पाहायचा असेल तर तुम्ही देहूला जा आणि आळंदीला जा. ती वैराग्याची भूमी. दुपारपर्यंत यात्रा असते तुकाराम बीजेची. बरं का आमदार साहेब, दुपार झाली की सगळ्या समाज निघाला. सगळ्या समाज का महाराजच थांबले नाही. म्हणे रामेश्वर सकळ्या पुसुणीन गेला तो विमानी बैसोनिया. ती वैराग्याची. आळंदी मध्ये आल्यावर समाधीवर डोकं टेकवलं की भोवताल प्रदक्षिणान पुन्हा महाद्वारात बसतात लोक. का तिथं माऊलीच बसलेली आहे. ज्ञानदेवी घेतले दार
बसता आता जोडता कासाठी आपली वेळ घेतली, जी वास्तू उभी केली ज्या भूमीवर ज्ञात अज्ञात काय पातक पूर्वीची असेल ही कल्पना नसते, मग वास्तवे करणाऱ्याला त्याचा त्रास होत असतो. त्या भूमीवरचे दोष निवारण करून मग प्रवेश करायचा असतो, त्याचं नाव ग्रह प्रवेश. दोष निवारण करण्यासाठी नाम संकीर्तनाची गरज आहे. एवढे दोषच जगात नाही जेवढी ताकद नामात आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळी प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. काही एखाद्याने वैकुंठा जावे वैकुंठीच गेले आगवे, ही नामाची ताकद आहे. एवढा प्रश्न एवढा प्रश्न एवढा प्रश्न, यमू म्हणे कवणा ते यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष वखदासी नाही. औषधालाही दोष न ठेवण्याची ताकद भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये आहे. तुका म्हणे हरती दोष घोष. आणि म्हणून नाम संकीर्तन कथा कीर्तन होम हवन अन्नदान अतिशय सुंदर नियोजन. बरं का आमदार साहेब, वास्तुशांतीचा कार्यक्रम माझ्या तरी जीवनातला एवढा मोठा पहिला नाही बाबा. नवीन येणाऱ्याला असं वाटेल का आमदार साहेबांना 7 दिवस सप्ताह ठेवला असेल आणि ह्यात काल्याचा दिवस असेल बाबाचा. एवढं सुंदर नियोजन. मोठे मोठे सप्ताह करतात, इकडे दुर्लक्ष असते. तपपूर्ती सोहळा, रौप्य महोत्सव, अमृत शताब्दी महोत्सव, 3 टाळकरी, त्याच्यातले 2 म्हातारे आणि 1 मधून लग्नीला जात. रौप्य महोत्सव. थाप टाका ते धुमावर टाकतो आणि शाही पुढावर टाकतो. दोन्ही पुढं सारखीच आहे महाराज. नाव रौप्य महोत्सव. अरे 2 तासाचा सोहळा. एकदा सगळ्या परिवारानं केलेल्या नियोजनासाठी टाळा वाजव. तरी वेळ बदलून नामदेव महाराज शेळके पाटील समजोता करावा लागला. साहेब आले म्हणले 11 ते 1 असलं तरी 12 ते 2 करायचं आहे. म्हटलं कधी करा, दिवसभर मी तुमच्याकडेच आहे. म्हणून आज मोकळा कार्यक्रम आपला. आणि असं ठरलं बरं का रामभाऊ. ठरलेलं आता साहेबाचे आपले संबंध असल्यामुळे इथलं कीर्तन म्हणजे घरी गोष्टी केल्यासारखं. हिंगोलीच्या रामकथेमध्ये वडील होते आणि असं आहे साहेब, कोणाच्या जीवनात जेव्हा सुखाचे दिवस येतात, चांगले दिवस येतात, कौतुकाचे दिवस येतात दादा पाटील, तेव्हा कौतुकाची थाप निघून जात असते. ज्याने आपलं कौतुक करावं, कौतुक पाहावं असं वाटतं, त्यावेळेला ती व्यक्ती नसते लक्षात. तर रामायण तर माहितीच आहे तुम्हाला. वकील साहेब 1 मिनिट घेतो सगळ्या गोष्टीसाठी. रामभाऊ महाराज 14 वर्षांनी निरोप आला. अगदी 1 मिनिट. भरतजी नंदीग्रामात, भरत जी तुम्हारे भैया दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं.
भरत भोवताल नाचला हनुमंताच्या पायावर डोकं ठेवून रडला हनुमंता या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला 14 वर्षे यासाठी तपाला बसलो होतो जर माझा दादा न वहिनी येणार आहे तर दादा वहिनी सिंहासनावर बसेल राजा राणीचा जय जयकार होईल मी दोघांचं रूप एकदा डोळ्यानं पाहिल पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल हे सावत्र बंधूच सांगतो तिथून भरतजी पडत आल्या माय कौशल्याच्या महाला पुढे 14 वर्षांनी भरतजी माताजी माताजी बाहर अली माय कौशल्या क्या हो बेटा अभी भी संदेशा मिला है माँ मेरे भैया मेरे परमात्मा मेरे उद्धारक मेरे राजा मेरे सरकार मेरे भगवान रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ एवढं ऐकलं आमदार साहेब माय कौशल्याचं रडणं सुरू झालं भरत जी म्हणाले माँ मेरा भैया 14 साल के बाद आ रहा आपको खुशी नहीं हो रही क्या खुशी हो रही बेटा रोती क्यों रोने का अलग कारण है क्या आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आती अगर तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते उनकी बहुत इच्छा थी राम का रास तिलक देखने की मी का सांगतो जिथं देवाचं कौतुक पाहायला देवाचा बाप नाही तर सामान्य माणसाचं काय ज्या मायबापाने कष्ट उपसलेले असतात अर्धपोटी मायबाप अर्धपोटी पण लेकराला इज्जत जाऊ नये म्हणून शाळेतला डबा भरून देतात स्वतः गाठी गाठीचं लुगडं गाठी गाठीचं धोत्र बाप माय पण लेकराला नवीन कपडे आजारी पडले तर मायबाप दुखणं अंगावर काढतात पोराला साधी सर्दी झाली तरी हिंगोलीला नेतात मग मुलं कर्तबगार होतात ते ठरवतात आता खूप कष्ट आपल्या मायबापाने उपसले त्यांच्यासाठी खूप सोयी करायच्या स्पेशल बंगला त्याच्या 2 स्पेशल खोल्या आईच्या सेवेसाठी एक बाई बापाच्या सेवेसाठी एक गडी त्यांना अजिबात काचेच्या भांड्यासारखं सांभाळायचं असं ठरलेलं असते पण तिथं मायबाप नाही ठेवावे लागत दोघांचे फोटो लावावे लागतात मी का सांगतोय जेव्हा कौतुकाचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जात असते आज मला आल्या आल्याच वडिलांची आठवण आहे साहेब अजूनही मोठे होणारच आहे आमच्या वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आहे अजून खूप कामं करायची आहे साहेब गेले साहेब गेले साहेब गेले अरे मी पुन्हा येईल आले ना खूप मोठं कार्य करायचं आहे अजून मोठे व्हा जिल्हाभर तुमच्या पाठीवर नाही महाराष्ट्रभर पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या पण तुमच्या जन्मदात्याच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता साहेब ते टाटा बिर्लाच्या शाबासकी पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्याला विठ्ठला बसेपर्यंत वाजवलं वाजत आणण्याची पद्धत आहे तुम्हाला त्या वाजण्याचा अनुभव आहे मी नाही म्हणत होतो ते म्हणले नाही त्यांना जमते
प्रपंच असो की परमार्थ, चतुर्विध पुरुषार्थेषु, 4 पुरुषार्थामध्ये अर्थ हा द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. आणि अर्थाला अनन्य साधारण महत्व प्रपंचामध्ये आहे. माणसाची नावं बरं का शास्त्री, माणसाची नावं पैसा बदलवतो. पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. अजिबात काही नसू द्या, परशा चाल ऊस तोडणीला, थोडे पैसे येऊ द्या. परशु चाल हेंगोलीला फिरायला, गडगंज श्रीमंत झाला. परशुराम पाटील नातवाचं बारसं कार पाठवतो या जेवायला. कोणी बदलवलं? परशा ऊस तोडायला, परशु फिरायला, आणि परशुराम पाटील नातवाच्या बारशाला. धनवंताला बंधुजन सर्व माणिती वचन यशास्ति वित्तम सनरत कुलिनः सपंडित ससितिमान गुणज्ञः सएव वक्ता सचदर्शनीय सर्वे गुणान कांचनमाश्रयन्ति. ते गुजराती भाषेत म्हणा आहे सोपान काका. पैसा वाळाने बकरी मरे तो बधेगा हमें जाने, गरीब की छोकरी मरे कोई न जाने. श्रीमंताची शेळी जर मेली तर अख्खं गाव वाड्यात जमा होतं. कशी काय मेली शेळी, कशी काय मेली शेळी, कशी काय मेली शेळी. अहो काल पेपरला वाचलं पाटील शेळी मेल्याचं, वाईट वाटलं. याची शेळी मेल्याचं पेपरला वाचलं, वाईट वाटलं. शेळी कशी काय मेली, शेळी कशी काय मेली. शेळी मेली 7,000ची आणि समजून काढणाऱ्याला चहा पाणी 14,000. काय भाव पडली शेळी? पण ते मोठ्या लोकांची ना, मोठ्या लोकांची. पैसा वायानी बकरी बरे बधेगा में जाणे. त्याच गावात गरीबाची एकुलती एक मुलगी झोपडपट्टीत मेली 7 वर्षाची. दिवसभर नवरा बायको रडत बसले. संध्याकाळ झाली, रात्र होऊ दिली. मायनं खोरण टोपलं घेतलं, बापानं प्रेत घेतलं, स्मशानात गेले. रात्री 12 पासून खोदायला सुरुवात केली. पहाटे 5ला दफनविधी. काल सकाळपासूनचे उपवासी पुन्हा आले. तांब्या पाणी पिऊन झोपड्यात कुडाच्या काठाला डोकं टेकून लेकीच्या आठवणी काढून दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत रडत होते. तरी गावातलं एकही चौकशीला गेलं नाही. का फरक? शेळी श्रीमंताची म्हणून, मुलगी गरीबाची म्हणून. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. शास्त्राने सांगितलं जरूर अर्थ मिळवा. प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धन, तृतीय नार्जितो पुण्य. ते नंतर कवा पण ह्यातही मुद्दा. द्वितीय नार्जितो धनम, धन जरूर मिळवा. धनाची गरज आहे. साधू संतांनी सांगितलं धन मिळवा, पण ते कसं मिळवा याकरता नीती सांगितली. हे जोडनिया झाला उत्तम
पण त्याकरता नीती सांगितली. जोडून या धन उत्तम व्यवहारे. ज्या अर्थी काका उत्तम व्यवहार शब्द आहे त्या अर्थी दुसराही असला पाहिजे, म्हणून उत्तम व्यवहार शब्द घातला. दुसरं आहे त्याला 2 नंबरचा म्हणतात, अनिति से जो मिलता है वो सुख देता है शांति नहीं. आणि एक लक्षात ठेवा, एक सूत्र आहे, अन्यायानं मिळवलेलं धन 10 वर्ष टिकतं. 10 वर्षात तालुका नाही जिल्हा चकित होतो की आपल्याला मोटरसायकलचा टायर बदलता येत नाही, हे दर महिन्याला 4 चाकी बदलतात. बदलू दे, अजून 10 वर्ष बदलल तो, मग जर्मनचं ताट घेऊन तुझ्या दारातच येणार आहे बाजरीचं पीठ मारायला. अन्यायोपार्जितम द्रव्ये 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्त तू 11 वर्ष समूलंच विनश्य. त्याला अन्यायोपार्जित द्रव्य म्हणतात. त्याला दुसरं एक नाव आहे सोपान काका, व्हाईट आणि ब्लॅक. आपलं व्हाईट हाऊस आहे, कोणाला किती भुंकू द्या, आपलं हाऊसचं नाव आहे व्हाईट. व्हाईट कळते ना, नाही कळत? व्हाईट, हा व्हाईट आणि ब्लॅक त्याचे 2 नाव. त्याच लक्ष्मी आणि पैसा. थोडक्यात सांगतो, हाथी चलत है अपने कदमों, कुत्ता भुकतवा तो भुकवा दे, तुझं राम स्वर जग लरवा. सगळा गाव झोपी गेला. रात्री 12ला मागच्या दरवाजातून लपून छपून आत शिरतो, त्याला म्हणतात पैसा. गावकऱ्याच्या समोर आमदार साहेब गावकऱ्याच्या समोर वाजत गाजत डीजे लावून वाजत गाजत डीजे लावून पुढच्या दारातून आत येतो, त्याला लक्ष्मी म्हणतात. म्हणून अन्यायोपार्जितं द्रव्ये 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्त तू 11 वर्ष समूलंच विनश्यति. काहीचा जसा येतो तसाच जातो. काही जवळ यायला लागलं, बॉक्स थोडा मोकळा थोडा ते आवाज थांबून जातो. साहेबाला माहित आहे, बसले बाजूला. यायला लागले ना, नारळातल्या पाण्यासारखं येतं. नारळ फोडून पाहतो मी, अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं. कोणी भरलं होतं कोणाच नाही. काय देवाची करणी, कसं नारळात पाणी, बस कामापुरतं. तसं काही जवळ मायबापाला एकटंच असतं, सासूचं येतं, चुलत्याचं येतं, मामाचं येतं, हे नारळातलं पाणी. पण जायला लागलं ना, कवठाचं फळ. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला. हत्ती फोडून नाही खात साहेब, तसंच गिळतो. बरं गेले ना का, सकाळी तसंच बाहेर पडतं. फळ तर फुटलं नाही. आणि माझं खोटं असेल तर कवट मी आणतो, हत्ती तुम्ही घेऊन या, खाऊ घाला. फोडत नाही, तसं गिळतो. सकाळी तसंच बाहेर पडतं. आणि मग फळ फुटलं नाही, तुम्ही फोडून पहा, आत काहीच राहिलं नाही, पोकळ झालं. आपला घर गेला कुठं, हत्तीलाही सांगता येत नाही. तसं काहीच जातं कसं, हे घर मालकालाही कळत नाही. असं होऊ नये म्हणून जोडून उत्तम व्यवहार. चोरट घोड्याच्या बाजारात गेला. सज्जन
ग्राहक त्याच्याच घरचं घोडं होतं, त्यानं विक्रीला आणलं. चोरट्यानं विचारलं काय किंमत आहे? 1,00,000 रुपये. काही खोडेल बिडेल तर नाही, पळून बघा मग बोला. मालकानं चोराच्या हातात लगाम दिला. आता चोरट बसलं घोड्यावर, गेलं निघून. 8 दिवस फिरवलं त्याने घोडं. रामबाबा, आता याला कुठं घरी वापरायचं होतं, यानंही दूरच्या मार्केटला उभं केलं. यालाही ग्राहक सकाळी सज्जन ग्रहस्थ लागले, म्हणले घोडा काय किंमत? 1,00,000 रुपये. मग तुझं ठीक आहे, फक्त एक माझी विनंती आहे, आता 2 वाजले, 3 तास विकू नका. मी घरी जातो, मुलांना घेऊन येतो, पैसे घेऊन येतो, घोडं पसंत आहे मला. मुलं घरी नसल्यामुळे 6 वाजले. तेवढ्यात दुसरं ग्राहक आला, याचं बारसं जेवण येतं, 1,400 रक्कल चोर. विकायला घोडा का प्रदर्शनला उभा केला का? नीट बोला ना, मग कळत नाही का? दोघंही रगेलच. काय किंमत आहे? 1,00,000 रुपये. एवढा स्वस्त कसा? खोडेल तर नाही. नाट लावता कशाला? पळून बघा. आणा. या चोरानं त्या चोराच्या हातात दिला लगा. ते चोरटं गेलं घेऊन, पण हे म्हातारा आलं 1,00,000 रुपये घेऊन संध्याकाळी 6ला. का विकला का घोडा? जाऊ द्या, तुमचा काही दोष नाही, आपल्या नशिबात नसेल त्याला तुम्ही तरी काय कराल. पण केवढ्याला विकला शेवटी? बाबा, जेवढ्याला आणला ना तेवढ्यालाच विकला. असं होऊ नये म्हणून सोडून या. उत्तम व्यवहाराने धन मिळवा, पण नुसता संचय सांगितला नाही, पुढचं उत्तरार्ध आहे. उदास विचार उदास शब्द आहे. माणूस उदास कधी होतो? 2 प्रकारच्या ज्ञानाने साहेब. एक तर ते मिथ्या आहे अथवा संबंध नाही. या 2 प्रकारच्या ज्ञानाने उदासीनता येते. पेपर वाचत नाही का माणसं? रोजच वाचतात. चहाचा घोट घेता घेता पेपर पुढे मोठी बातमी, अमुक घाटामध्ये 35 जखमी, 42 चहाचा घोट, 35 जखमी, 42 प्रवासी होते, 7 ठार झाले. चहा पिता पिता वाचतो. शेजारचे साहेब आले, अहो ते आजची दुर्घटना, हे काय पडलाय का? कसा खाली चहा द्या, चहा जाऊ द्या. ते अहो हे काय 35 जखमी, 7 ठार. आपण ठार मधली नाव वाचली का? काय घेणार? रोजच मरतात माणसं, मुंबळ्यासारखी झाली. मेलीच पाहिजे माणसं. 140 कोटी झालंय भारताची लोकसंख्या. बसा खाली, चहा घ्या. चहा जाऊ द्या. ठार मधली नाव काय घेणार? रोजच मरतात राव माणसं. बसा खाली. अहो ते ठार मधली नाव वाचा. हातात कप आहे, चष्मा व्यवस्थित लावला आणि ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली. 3ऱ्या नंबरला जावाई दिला कप फेकून. काऊन? मरू दे ना, मुंगळ्यासारखी झाली म्हणतो ना. आता का रडतो? आता संबंध कळला. जोपर्यंत संबंध कळत नाही माणूस तोपर्यंत उदास आहे. विठ्ठला धनाचा आपला शेवट
शेवटच्या दिवशी संबंध नाही. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. साहेब, अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. काय नाटक करतील बरं. म्हातारं मेलं. एक मिनिट ऐकलंय तुम्ही? बिग बाई कानात सोपान काका, ते म्हातारी अशी अडचणीत आली, जाऊन काढावी. लोक म्हणतील पहा सोन्यासारखा जीव गेला, म्हातारी तुटून पडली, कानावर न काढावी तर 5 ग्रामचे म्हातारं 42,000चं वाटोळ करून चाललं. ही नागपूरकडची गोष्ट सांगतो. सध्या इकडे कीर्तन करायचं प्रयत्न व्हायला काढलं बरं का रामभाऊ. प्रयत्न व्हायला काढलं. म्हातारीने ठरवलं आपण काढायची नाही, याच्यासोबत जाऊ द्यायचे नाही. आणि पावलं धरली. सोपान काका पावलं धरली प्रेताचे. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. मग लोक पाहू लागले. बिग बाई काय वर्णन वर सुरू झालं. टेलिकार्डच्या धोत्राशिवाय नेसला नाही. ओके साहेब, तर वर पाहू कमरेवर आलं वर्णन. आणि चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. कारण बिग बाईत आहे ना, त्यावर निघून चालली. गळ्यात साखळी कशी शोभत होती. जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात, इतकं थांबली. मग नाव घालणार लक्ष गेल्यावर बिग बाई राहिली. राव काढा तेवढी भूषण ही घे. तो 2 पर्यंत करायचा आहे साहेब. चला फार जुनी मंडळी आमच्यावर प्रेम करणारी. पहिलं रामायण जरा दर्शिना मंड पडला पुन्हा टाकला रात्रभरात तरी आपलं गुप्त ठेवा. 1 तास वाढवतो म्हणून सांगितलं की त्यांना सांगूच नका 12 ते 2 होतं म्हणून. कदाला सांगून जमाचे हाती बांधून या देतील भूषणे घेती काढते. शेवटच्या दिवशी धनाचा ना आपला संबंध नाही. याला म्हणतात असंबंध ज्ञान. त्याच्यानं उदास होतो माणूस. दुसरं मिथ्या. मिथ्या ज्ञान. रामभाऊ मधुकरीवाला आला अंगणात आणि ते KG1ला होतं. कोण खेळत होतं. वृंदावनाजवळ 1 रुपया पडला होता. साहेब आणि ही मधुकरीवाला मधुकरी. त्याचं लक्ष त्या रुपयाकडे गेलं. मधुकरीवाल्याचं एक पाय तिकडे टाकू लागला. पोराने बरोबर ओळखलं. बुवा बिघडला. खेळता खेळता त्या अंगणातून आई 1 मधुकरीवाला बाबा आला. येऊ दे मधुकरीवाला. अगं नाही, वृंदावनाजवळ रुपया पडला का नाही. 2-4 पावलं टाकली होती त्याला. तो रुपया घ्यायला चालला तो बाबा. आईनं स्वयंपाकघरात नावा दिला. नेऊ दे रुपया कालपासून पडला. खोटा रुपया आहे. तसा बाबा रिवत झाला. का मिथ्या कळलं की उदास विठ्ठल. आपण
इथपर्यंत आलो. अभंग मोठा आहे पण थोडं थोडं चालू आहे. जोडून या धड उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवसायानं धन मिळवा. पण उदास विचारे वेच करी. उदास दातव्यम इति यद्दानम अशी भावना न ठेवता ते ईश्वराचं स्वतः ईश्वराला दिलं. गंगेचं पाणी मी गंगेला अर्पण केलं, माझं फक्त निमित्त आहे अशी भावना ठेवून उदास विचारे वेच करी. स्वामी विवेकानंदांच्याकडे रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंसकडे त्यावेळी 1000 रुपये दान चांदीचे. मला दान करायचं आहे 1000 रुपये. ठेवी दे बोलतात ठेवलं. तुळशीचं पान आणणार आहे, पाणी आणा, हात सोड. त्याच्यावर तुळशीचं पान आणि पाणी सोडलं. दान स्वीकारलं रे मी तुझं, धन्यवाद महाराज. आता माझं एक काम कर, काय एवढेची एवढी गंगेत नेऊन टाक. त्याच्यात असं जीवावर आलं, हे पैसे गंगेत नेऊन टाक म्हणतो तुला. उचललं त्यानं, काठाला बसलं गंगेच्या. सकाळी 10ला गेलं होतं. 1 रुपया टाकायचं, तळ्याला जाईपर्यंत बघायचं. मग दुसरा, मग तिसरा, असे संध्याकाळचे 6 वाजले. 6 वाजता आलं रिकाम पॉपी घेऊन. अरे तुला 10 वाजता पाठवलं होतं, 6 वाजले. इतका वेळ लागतो काय? 8 तास पैसे टाकायला. महाराज खूप कष्टाने मिळवले होते. मग तळ्याला जाईपर्यंत बघायचो, मग दुसरा टाकायचो. ठरले का दान जर मला केलं होतं तर माझं काम तुला करायला सांगितलं होतं, तरी तुझ्या हातून पैसा सुटे ना. उदास विचार ते आपलं नाहीच. आता रामकृष्ण परमहंसजीला दिलं, त्यांनी सांगितलेलं काम मला करायचं आहे. उदास विचारे वेच करी. ठीक आहे महाराज, उत्तम व्यवसायानं धन मिळवलं आणि उदास विचारे सत्पात्री दान केलं तर फायदा काय? गती तो एक पावेल. म्हणजे नेमकं काय? उत्तम भोगील जीव खाणे, ज्या 4 खाणे सोपण करता स्वेद अंड चारच उद्भिज. त्या ज मध्येच त्याचा अर्थ भरलेला आहे. जन जायते म्हणजे उत्पत्ती. स्वेदज, स्वेद म्हणजे घाम, घामापासून जन्म होतो ते स्वेदज. गोवा लेखा गोचिड स्वेदज. जमीन फाडून बाहेर येतं ही उद्भिज, वृक्ष वेली वगैरे. अंड्यातून जन्म हे अंडज.
आणि जन्मता जार असतं ते जारच गाईचं वासर लेकरू याच्यात माणसाच्या एवढीला श्रेष्ठत्व दिलेलं आहे. इहलोकीचा हा देव इच्छिताती पाहे अशी अपेक्षा करतायत स्वर्गातील देव ज्या देहाची तो अमल किमतीचा नरदेह तुम्हाला प्राप्त होईल. उत्तम भोगील जीव खाणे. पण तोच हा कसा ओळखायचा हे अनुमान शास्त्रीजी आता तुम्हाला अनुमान माहिती आहे. अनुमान प्रमाण हा बा आम्हाला अनुमान माहिती होत. त्याला सगळे परिचित असल्यामुळे मोकळे झालं आपला अनुमान. ज्या अर्थी त्या अर्थी यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी अग्नी आहे असे अनुमान आहे. एका गावाला वेश होते बरं का गुरुजी साहेब. आणि एक आंधळा माणूस न त्याला डोळावाला दोघं जण त्या गावात पहिल्यांदा आले. वेशीजवळ आल्यावर डोळावाला म्हणतो इथं थांबा बरं आंधळे बाबा 2 मिनिट भोपळा आणतो मी भाजीसाठी. आंधळा म्हणला भोपळी इथं भाजी मंडळी आहे नाही. कोणी हात गडावला नाही बा. मग आणतो कुठून वेशी जवळ वेलाला 50 भोपळ्या. 50 मला हे सांग तारकापण आहे का नाही. कुत्रपातून आहे का नाही. राखणवालं नाही. आणू नको का कडू आहे. डोळावाला चकित झालं हे आंधळा बाबा मी पहिल्यांदा या गावात आलो ना आंधळा असून मला सांगतोय कडू आहे. आंधळा मला सांगतो कडू. माझा विश्वास नाही का तुझा. तुझा विश्वास ठेवू का माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगतो दिवसभर विश्वास तुझ्या. आणलं त्यानं भोपळा तोडला. तोडून पाहला चाकून बघितलं तर कडू. चकित झालं. आंधळ्या बाबाचे पाय धरले. बाबा अरे कमाल आहे काय डोळ्याला किंमत आमच्या. तुम्ही आंधळ असू ते कळलं कसं. अरे साधं गणित आहे का. वेशीच्या जवळ वेलाला तार कंपाऊंड नाही. कुत्र बांधून नाही. राखणवालं नाही. 50 भोपळ्या आहे तरी हिंगोलीच्या लोकांना हात लावला नाही म्हणजे खाण्याच्या लायकीचा भोपळा नाही. त्याला म्हणतात अनुमान. तसं तोच हा कशावरून त्याच्या आचरणावरून. परोपकारी
परोपकारी मेरे परनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. पहिलं परोपकारी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. नेमकी माणसं घुगे साहेब इथंच थांबतात. तुमच्या संतांनी सांगितलं तुका म्हणे फार थोडा परोपकार. म्हणजे काय जास्त व्याकरण शिकलेल्या थोडावर नको थांबू, आधी फारवर तर थांब. तुका म्हणे फार, आणि फार जमत नसत तर शब्द आला थोडा तरी. तरी कुठे येते? काही म्हणतील पातेल्यात येते. ते तरी नका लावू. हे व्याकरणातली तरी नाही नादानं येते, त्याला तरी म्हणतात. 7 दिवस सप्ताह आमच्याकडे या दररोज कीर्तनाला. अहो दररोज नाही जमत. काल्याला तरी, इथं तरी आहे. दूध द्या दूध, शक्य नाही. ताकाचे उपकार. तरी करा, अन्नदान करा, शक्य नाही. फुकाचे जीवन तरी पाजा, तसा फार उपकार करा, शक्य नाही. मग थोडा तरी परोपकार. पहिला फारचा आग्रह आहे. तुला म्हणे फार जमत नसेल तर थोडा तरी परोपकार. परोपकारी मेरे परनिंदा, जो दुसऱ्याची निंदा करीत नाही आणि कोणी केली तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही. येती निंदका पासी अशेषही पापे. उद्यापासून निंदा करणारा कोणी नसेल तर भाड्यानं आला. त्याची सगळी व्यवस्था. आमच्या घरात जागा नाही, मग अंगणात कोपी बांधून द्या त्याला. सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्री जेवण. फायदा काय? निंदक नेहरे रखिये अंगन कुटी छवाए, बिना पाणी बिना साबू निर्मल करे शोभाए. तुम्हाला रात्रंदिवस स्वच्छ करायचं काम निंदक करतो. आणि पहा, थोडासा खालच्या दर्जाचा दृष्टांत आहे, पण निंदका एवढं प्रेम जगात कोणीच करत नाही. आई सुद्धा नाही करत. नाही तर प्रेमात माता म्हटलेलं आहे, पण आईचंही प्रेम निंदकाच्या पुढे कमी आहे. केवढंही प्रेम लेकरावर असू द्या आईचं, तरी बाळाची विष्ठा आई हातानं काढत नाही. कवेलाचा तुकडा, कागदाचा पुठ्ठा, निंदेला विष्ठा म्हणतात साहेब. आणि ते जिभेनं काढतात. त्यांनी किती प्रेम करावं तुमच्यावर सांगतात. मला न घेते दाबा, स्वच्छ करायचं काम जगातलं सर्वात पाप जात असेल निंदकाला. तो निंदा करीत नाही, कोणी केली तरी रागवत नाही. परोपकारी
बहिणी माया आपल्या आईच्या वयाच्या त्यांच्याकडे आईच्या दृष्टीनं पाहतो, आपल्या बहिणीच्या वयाच्या त्यांच्याकडे बहिणीच्या दृष्टीनं पाहतो. परोपकार सत्य वचन और लीनता परस्त्री मात समान. याच्या उलट आहे असत्य वचन और कठोरता परस्त्री जोरू समान. स्वर्गाला नरकाला जाण्याचा मार्ग सांगताना असत्य वचन और कठोरता परस्त्री जोरू समान. इतने पर नरक ना मिला तो तुलसीदास जवान. याच्या उलट सत्य वचन और लीनता परस्त्री मात समान. इतने पर सर्ग ना मिला तो तुलसीदास जवान. पर उपकारी नेणी परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. एकदा सर्वांनी हात वर करा. वाले एवढं या एका ताला विठोबार एक हात वरा एक एकच ताला एक शाबा एक टाळी हा एक वा एक शाबा. उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगिल जीवखाणी. परोपकारी देणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. अहो पण महाराज आम्ही तुम्हाला विचारलं उत्तम व्यवसायानं धन मिळवायचं तुम्ही म्हणता जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, जोडून या धन. ठीक आहे पण उत्तम व्यवहारानं धन मिळवायचं म्हणजे नेमकं काय? तुम्ही करता काय? आम्ही शेती करतो महाराज. शेती करताना मग तुमच्या दृष्टीनं बीज भूमी नांगरू या भांडवलाचा आधारू. तुमच्या दृष्टीनं उत्तम व्यवसायानं मिळवलेलं धन म्हणजे बियाणं, जमीन, नांगर. नांगरानं मशागत करायची, पाऊस पडला वापसा साधला की बी पेरायचं. बीज भूमी नांगरू हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं उत्तम व्यवसायानं मिळवलेलं धन. अहो पण हे जुनं झालं महाराज. उत्तम शेतीन मध्यम व्यापारनं कनिष्ठ नोकरी. आता तसं राहिलं का? आता खालचं गेलं वर.
उत्तम नोकरी झाली, व्यापार तिथेच आहे, शेती कनिष्ठ झाली. नोकरी उत्तम, 100 एकर जमीन, काजळे महाराज, एकुलता एक मुलगा, तरी लग्न होईना. पार्ट्याच्या पार्ट्या यायच्या, दाबून खायच्या, निघून जायच्या. बाप वैतागून गेला. 100 एकर जमीन म्हणून एकदा ती मोठी पार्टी येणार होती. गुढे साहेब विचारून घेतलं, किती माणसं येणार आहे? 25. सगळी तयारी केली. 25 पोरं ठेवली, पाट मांडले, पाय धुवायला बादल्या ठेवल्या, साबुना, कोरे टावेल. हे 25 उतरले, यांचे पाय धुतले, वाड्यात बसले. कांदा पोळे, इडली सांबार, उपीट. पाहुणे असे वस्तात दाबून खाल्ल्यानंतर विषय काढला. पाहुणे फार हुशार. दुपारचं जेवण झालं. मुलगा काय करतो? आल्या आल्या काही अडचण होती का विषय? बापही लग्न जुळलं पाहिजे म्हणून घाईत एका वाक्यात सांगितलं वकील साहेब, 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. मुलगा काय करतो? अहो 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. मराठी कळते का तुम्हाला? मुलगा काय करतो? अहो 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. शेती करतो. शेती करतो का? ठीक आहे. आमच्यातले 2 महत्वाचे माणसं यायचे राहिले, इकडून गेल्यावर मोबाईल करतो. समजा हे फुकट गुलाबजाम दाबून खाऊन चालले. पार्ट्या गेल्या, बाप वैतागून गेला. त्या गावात पतसंस्था होती, आणि सकाळी सकाळी पतसंस्थेत आला, त्या साहेबाच्या पाया पडला, साहेब काही करा, माझ्या मुलाला नोकरी लावा. जागाच नाही. कोणती चालेल? अहो जागा नाही पाटील. हे पहा, वॉचमॅनची चालेल. वॉचमॅनची जागा नाही. आपण दोघं जाऊ साहेब, माझ्या मुलाचा पगार सुद्धा मी देतो. साहेब तर चकित झाला. पगार देता तर नोकरीची काय? लग्न होत नाही हो. मग उद्यापासून सांगेन ना, पठ्ठ्याचा पोऱ्या वॉचमॅन आहे, याला म्हणता उत्तम नोकरी. कनिष्ठ झाली शेतीत, ते म्हणतात बीज भूमी नांगर, या भांडवलाचा आधार काजळे महाराज. बीज भूमी नांगर आता नाही. मग आता कुठेही पहा तुम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्या, तरी पण हा त्याच्यावरचा उपाय नाही भोगे साहेब. आत्महत्या करू नये. आत्महत्या म्हणजे भावविवश मनाचा आत्म्यावर बलात्कार आहे. एक थोडस चित्र डोळ्यापुढे आणा. ज्या शेतकऱ्याने ठरवलं जीवन यात्रा संपवायची, पहाटेचे 5:30 वाजले, नायलनची दोरी घेतली, निघाला शेतात. ज्या बांधावर बसून भाकरी खाल्ली जन्मभर, त्याच लिंबाच्या झाडाला दोरी लटकवली. फास घेणार, त्यानं 2च मिनिट शांत डोक्यानं विचार करायचा आहे की आता मी जीवन यात्रा संपवणार आहे, पण मी गेल्यावर माझे 2 लेकरं हिंगोलीच्या स्टँडवर भीक मागणार आहे. माझी बायको कुंकू पसरून अख्ख्या हिंगोलीमध्ये धुणी भांडी करणार आहे, आणि माझे म्हातारे मायबाप जन्मभर दादा दादा करून रडणार आहे. एवढं चित्र डोळ्यापुढे आणा. द्या फेकून दोरी. बिगर तिकीट रेल्वेने जा कुठेही निघून 2-3 महिने. 2-3 महिन्यांनी वापस या परिवारात. पण आत्महत्या करू नका. आत्महत्या म्हणजे भावविवश मनाचा आत्म्यावर बलात्कार आहे. आता कास्तकार जाऊन रडतो देवाजवळ, हम देवाला प्रश्न विचारतो, मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा. और मैं उगाता हूं कपास, देवाला विचारतो कास्तकार, मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती. वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही सांगता बीजभूमी नांगरू, या भांडवलाच्या आधारे मिळालं उत्तम. अहो तेवढ्या बागत नाही ना महाराज सगळं. मग जोडधंदा करा.
धंदा करा. बघ काजळ महाराज, कुक्कुट पालन हे नाही याच्यात. गायी पशुचे पालन, कुक्कुट पालन मायबाप सरकारने काढलं. असेल बाबा, ते चांगलं आहे, चांगलं आहे. पण कोण्या गाथ्यातून काढलं हे प्रमाण कोणास माहिती. संडे हो या मंडे, दुधासारखे पवित्र अंडे. का अंडे दुधा इतके पवित्र? जर दुधा इतकं अंड पवित्र असतं तर ज्ञानेश्वरीत 750 वर्षापूर्वी माऊलीनं लिहिलं असतं, पाहे पा अंड पवित्र आणि गोड. अरे म्हणजे गो पाहे पा दूध पवित्र आणि गोड. आणि म्हणत संडे होया मंडे दुधा अलग. दुधाची बरोबरी अंड कसं करत? कारण सांगतो, दुधाचा जन्म वात्सल्यातून आहे आणि अंड्याचा जन्म साहेब वासनेतून आहे. वासना वेगळी, वात्सल्य वेगळं. कोंबडा कोंबडीच्या वासनेतून जन्म झाला ते अंड, आणि वासराच्या वात्सल्यापोटी जन्माला आलं ते दूध. पळत आली गाय, वासरू सोडल्या जातं, गटा 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 पित दूध, आणि दूध संपलं म्हणजे झटके मारत. अख्खी गाय उचलत ते मागून, झटके मारत तरी गाय रागवत नाही, पुन्हा पाणावते. याला म्हणतात वात्सल्य. तानयाचे लागता झटेन अधिकची पाना फुटे. हे वात्सल्य. वात्सल्यातून दुधाचा जन्म आहे आणि वासनेतून अंड. आणि हे म्हणतं संडे होया मंडे. तू का नाही एकादशीला संडे होया मंडे? अरे गाईचं दूध आणि आईचं दूध, दोन दूध बरोबरी करू शकत नाही तर अंड कुठं वेल्डिंग करतात? गाईचं दूध माणसाला जगायला उपयोगी पडतं, आईचं दूध माणसाला जगणं शिकवतं. जगणं शिकवतं ते मायचं दूध, आणि जगायला उपयोगी पडतं ते गाईचं दूध. हे तिथं अंड वेल्डिंग करतात. बोधदया गाई पशुचे पालन, ताणेल्या जीवन वडा माझी. घराची व्याख्याच आहे ती. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसके क्या देखना कमाई. ह्या गोष्टी पाहिजे. घर में माई, माई शब्दाचा अर्थ काय आहे? एकमेकाचं एकमेकावर प्रेम. एक दुसरं आपली आई असावी. घर में माई. गोठे में गाई, आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती वर्धन आहे गुण. ज्याच्या ते दूध प्यायला मिळतं. शेतीला बैल मिळतो म्हणून खेत में गोठे में गाई, खेत में भाई. जी शेती आहे ती स्वतः बंधुनी राबून करावी. केवळ गड्याच्या भरोशावर असले तर काही राहणार नाही. उलट याच्या उलट घर में साला, गोठे में हेला, खेत में नाला, उसका कभी न होगा भला. अरे किती खत टाका ना शेतात, गेलं हिंदी महासागराला. नाला आहे शेतात, खेत में नाला, घर में साला. मंडईचा भाऊ, इकडचे भाऊ चांगले असतील पण किती कमाई करू द्या घर मालकाला, ते बरोबर माहेरी पोहोचतात. घर में साला, गोठे में हेला. ते तोंडगा कुंकू लावायच्याही उपयोगाचं नाही. भूत दया गाई पशुचे पालन हा जोडधंदा परोपकारासाठी ताणेल्या जीवन वना माझी. जिथे पाणी टंचाई आहे, पाणी मिळत नाही, प्रवासी तिथे व्याकुळ होतात, अशा ठिकाणी पाणपोळी सुरू करणे ताणेल्या जीवन वना माझी. क्षुदेल्यासी अन्न ताणेल्या जीवन पुण्यासी कारण इतुलेची. आता आपण थोडक्यात घेऊ. आता एवढे लोक जीव घालायचे आहे साहेब, आणि ह्या नामदेव बुवानं 11:30ला सुरू केलं आज. पुन्हा घुगे साहेब म्हणतात 1 तास वाढवा. बरोबर करू, ते प्रेमाचं बोलणं आहे. वास्तू शांतीचा दिवस आहे. घाई करू नका प्रमाणाची, वेल्डिंग तुटून जाईल आमचं. काय सांगता ते घेतलं उचलून, म्हणजे उचलू नका. बरोबर मी तिथे आणतो होते ना. पण वास्तू शांतीचा दिवस आहे. परिवार हात जोडून उभा आहे.
वडील नाही, पण कल्पना करा, खूप खस्ता काढलेल्या, दिवसभर मुलगा आणि वडील स्वागताला, जेवल्याशिवाय जाऊ नका, जेवल्याशिवाय जाऊ नका, जेवल्याशिवाय जाऊ नका. बाप लेकर दिवसभर याच कामावर आहे. खूप पाहुणे रावळे. शेवटी सायंकाळी 6 वाजता घोगे साहेब एक पांढरी कार आली. सगळे पाहुणे येऊन संपले होते. पांढरी कार, आता कोण आलं? कार थांबली, ड्रायव्हर खाली उतरला, मागचं दार उघडलं, आतल्या व्यक्तीला हात दिला, त्याच्या हाताला धरून बाहेर काढलं. 95 वर्ष वयाचे मारवाडी समाजाचे शेठजी, गांधीजी सारखी ऐनक, पातळ सदरात होत्र, पातळ काळी टोपी, लटलट लटलट कापतच बाहेर. घर मालकाचं लक्ष, बापरे, ज्याच्या अन्नावर जगलो मी 20 वर्ष, तो माझा अन्नदाता आला. याच्या उसात दारे धरले होते 20 वर्ष. म्हणून वडील पुढे आले, शेठजीच्या पायावर डोकं ठेवलं. शेठजी, फक्त पत्रिका दिली होती हो, या वयात तुम्ही त्रास काढावा ना आमच्या घरापर्यंत यावं ही इच्छा नव्हती. अरे, पत्रिका वाचल्यापासून मला दिवस मोजत होतो भाऊ, कधी जायला मिळेल. आणि माझ्या शेतात इमानदारीनं 20 वर्ष दारे धरणाऱ्याचं वैभव कधी पाहायला मिळेल ही सारखी वाट बघत होतो. अरे, केवढं मिळवलं, माझ्या श्रीमंतीला लाजवेल एवढं. वडिलाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि वडील सहज म्हणाले, माझं काही नाही शेठजी, मी जन्मभर तुमच्या उसात दारे धरले असते, पण माझा मुलगा कर्तबगार निघाला. आणि या माझ्या मुलाची कर्तबगारी हे दिसतंय. एवढ्यात मुलगा आला. अरे बाबा, शेठजीच्या पाया पड. शेठजी, मला तुमच्या आईची आठवण येते. गारठ्याचे दिवस असायचे, तुम्ही शेताकडे यायचे तर तुमची आई म्हणायची, ते गरीबाचं पोर, थंडीचे दिवस आहे, एक फाटकल ब्लँकेट घेऊन जा, तुझं जुनं धोत्र घेऊन जा, शेळीपाची भाकरी घेऊन जा. 20 वर्ष तुमच्या आईने मला सांभाळलं शेठजी. ते जाऊ दे बाबा, आता नको काढू. आता मी तुझ्या दारातला वॉचमॅन सोबत नाही, याचं काय? माझं काही नाही शेठजी, माझ्या मुलानं कर्तबगारी केली. मग मुलगा आला. अरे, हे शेठजी बरे का, यांनी 20 वर्ष मला सांभाळलं. मुलगा पाया पडला, पाठीवरून हात टाकला शेठजीने. बाळा, तुझा बाप 20 वर्ष माझ्या मुसात राबला, पण इमानदार पुन्हा तसा गडी मला या जन्मात मिळाला नाही. सुतईचा सडा चोरीला गेला नाही माझा 20 वर्षात. आता हे तू केवढं मिळवलं? मुलगा रडू लागला. माझं काही नाही शेठजी, हे जेवढं दिसतंय ना तुम्हाला, हे केवळ माझ्या बापाची पुण्याई आहे. वाढवी महत्व वडिला म्हणून नव्हे कोणाचा वाईट, पुन्हा वाढवी महत्व वडिलाचे. दोघे साहेब, मुलगा कसा असावा आणि बाप कसा असावा, या 2 प्रसंगात उत्तर आहे. बाप म्हणतो, माझं काही नाही, माझ्या मुलाची कर्तबगारी, त्याचं नाव बाप आहे.
मुलगा म्हणतो त्यांचा मोठेपणा आहे, हे माझं निमित्त आहे, सगळी माझ्या बापाची पुण्याई. याचं नाव मुलगा. शांती रूप नवे कुणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. शेवटी तुकोबारानंतर आतापर्यंत जे सांगितलं याला गृहस्थाश्रम म्हणतात. तुका म्हणे ते आश्रमाचे फळ, तुका म्हणे ते आश्रमाचे फळ. ah